तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर हे आलोय घास कापायला. काम असू नाही तर नसू आम्ही दोघं पण घासातच असतो. आता मशीन घेतलेलं आहे आम्ही, तरी पण दोघं पण घासातच. तर हे पहा शेतकरी मित्रांनो, आपण मशीन घेऊन कमीत कमी 2 महिने झाले मित्रांनो, पण आपण व्हिडिओ काढला नव्हता. तर व्हिडिओ का काढला नव्हता आपण, तर आपल्याला हे मशीनचं पूर्ण माहिती नव्हतं आणि घास कापला कसा कापला जातो, कसं काय नुकसान होतं, काय फायदा होतो हे पण माहीत नव्हतं. त्यामुळे आपण हे व्हिडिओ काढला नव्हता. आता 2 महिने झाले कंप्लीट. तर आता मी सगळं सांगतो तुम्हाला, मशीन चांगलं आहे का वाईट आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे घास पडेल नाही लागत या मशीनला. घास जर पडेल असला तर कापता येत नाही. तर तुम्हाला दाखवतो मी. तर हे पहा शेतकरी मित्रांनो, किती खालून घास कापित एकदम. सुरुवातीला जमत नव्हतं कापायचं, पण आता आहे ना चांगलं चालतंय मशीन. तर हे पहा, असा उभा घास लागतो याला, उभा पडेल असला तर कापता नाहीत मित्रांनो. सगळे पाहिलं मी, मागच्या कापणीला पडला होता घास थोडा, तर हातानं कापावं लागला आम्हाला. तर आपली 100-150 फुटाची पट्टी मित्रांनो, अर्धीच पट्टी कापतो आम्ही. तर 10 ते 15 मिनटामध्ये होऊन जाते अर्धी पट्टी कापायची. सगळ्यात कष्टाचं काम म्हणजे घास कापायचं असतं या दूधधंद्यामध्ये, आणि तेच आता सुखकर झालेलं आहे एकदम. तर हे पहा, असं गोळा होतो घास. तुम्हाला मी कापताना पण दाखवतो. तर चला, आपले कॅमेरामन तयार आहे. शेतकरी मित्रांनो, अजून एक मुद्दा राहिला आपला सांगायचा. तर घासामध्ये गवत जर असलं तर ते गवत काढता येत नाही, आणि सगळं कटिंग होऊन जातं. गवत एखाद्या अर्धी कापणी आपल्याला हातानंच करावं लागणार आहे, कारण गवत झालं तर ते काढता येत नाही यांनी मशीनना. आणि शेतकरी मित्रांनो, मशीन घेताना काळजी घ्या. दुकानदाराकडून सगळी बोली करून घ्या. तर आमचं याचं चार्जर जळालं होतं, ते चार्जर मला विकत घ्यावं लागलं, म्हणजे वॉरंटी नव्हती याची. तर हे मशीन आपण 8,500ला घेतले. आमच्या नेवासा तालुक्यामध्येच भेटलं आहे. शेतकरी मित्रांनो, वॉरंटीमधलं मशीन घ्या शक्यतो. तर याची वॉरंटी नव्हती, थोडी अडचण आली. पण मशीन चांगलं आहे, पण रेली कंपनीचं. अजून प्रॉब्लेम नाही आला दुसरा काही, फक्त चार्जरचा प्रॉब्लेम आला होता तेवढा. तर ते विकत घ्यावं लागलं मला दुकानातून, 400-500 रुपये किंमत त्याची. तर घेताना सगळी बोली करून घ्या, रिपेरिंग होतं का नाही होतं, हे ब्लेड कुठं भेटतात. शेतकरी मित्रांनो, बरेचसे दुकानदार म्हणतात 2 वर्षाचा घास असो, 3 वर्षाचा असो, कापता येतो, पण खरं नाही ते. तर आमचा मागच्या वर्षीचाच घास आहे, थोडे बेटड केले, खालीवर बेटड झाले, तर ते कापता येत नाही व्यवस्थित. घास एक तर पडेल नसला पाहिजे, उभा घास कापता ते नाही. उभा घास जर असला तर झटपट कापायचं होतं एकदम. आणि बेटड जर असले तर ते बेटड डायरेक्ट कट होते मित्रांनो. खालीवर बेटड जे राहतात ना, तर ते कट होते. त्यामुळं तुम्हाला सांगताना, तुम्ही बऱ्याचशे रील पाहिले असते आणि त्याच्यामध्ये सांगत आहे का 2 वर्षाचा घास असो, 3 वर्षाचा असो, कापता येतो. पण माझ्या अंदाजानुसार जोपर्यंत बेटड करीत नाही घास, तोपर्यंतच कापता येईल. तर माझा मागच्या वर्षीचा घास 1 वर्षाचा घास आहे, तर तो कापून पाहिला मी. बेटड थोडी असे खालीवर झालेले, तर ते जमलं नाही व्यवस्थित. कापता येत नाही असं नाही, पण जे बेटड आहे ना, ते खाली बेटड असले की घास वरून कापत थोडा म्हणजे व्यवस्थित होत नाही. आणि ज्यांना कापायचं ते कापू शकते कसं आपण. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.